तुमचा आहे ब्लॉगर. तर भावानो आज मी आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आमच्या इथं गाठल्यात. तर तुम्हाला मी दाखवतो, तुम्हाला तरी कॅमेरा दिसत असेल भावानो की माझ्या मागं छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. तर आता हे बघा एवढं भावानं इथं एवढं आकर्षित आहे ना महाराजांचं स्मारक. तुम्ही आता हे बघू शकता, म्हणजे इथं पूर्ण भावानो इथं पूर्ण दाखवलं की कसं काय महाराजांचे सैनिक आहेत. म्हणजे पुढं इथं आता ह्या साईडला महाराजांचे हे आहे स्मारक आहे आणि ह्या साईडला भावानो म्हणजे प्रवेशद्वार आतमध्ये जायला. तर तुम्ही आता बघू शकता ह्या साईडला प्रवेशद्वार आतमध्ये. तर आपण त्या पुढे साईडला पण जाऊ भावानो. म्हणजे भावानो जास्त आलं बरं का आता त्या अपोजिट साईडला. तर तुम्ही आता बघू शकता या साईडला भावानो म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. तुम्ही आता हे बघू शकता हे बघा. म्हणजे भावानो इथं एवढं खतरनाक त्यांनी दाखवलं ना. तर तुम्ही कधी आलाच बायचान्स तर इथं म्हणजे बघून जावा की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं काय नाही ते भावानो. म्हणजे हा आता इथं सांगितलं ना काय काय करते काय नाही ते. तर भावानो इथं एवढाच विषय आहे की महाराजांचं स्मारक उभवलं भावानो. जरा त्यांची माहिती सांगितली. तुम्ही आता हे बघू शकता हे इथं त्यांची म्हणजे इथं माहिती आहे महाराजांची भावानो. आणि चंबूर भावानो हे चंबूर साईडला येतं आणि ह्या साईडला भावानो पूर्ण येत रस्ता ह्या साईडला इकडून म्हणजे जायचा याचा मार्ग आहे. आणि ह्या साईडला पण भावानो म्हणजे आता रस्ता जरा मोकळा झाला आहे. मग जरा गर्दी जाम होती मित्रांनो. तर तुम्ही आता बघू शकता आपण आले पुढच्या साईडला बरं का. तुम्ही आता बघू शकता हे बघा आता हा छत्रपती शिवाजी महाराज याचा चौक आहे. तुम्ही बघू शकता या साईडनं पूर्ण भावानं वाहतूक चालू आहे आणि या साईडनं बरं म्हणजे या चारही साईडनं पूर्ण वावर वाहतूक चालू आहे. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं मोर स्मारक आहे. तर भावानं इथं एवढं खतरनाक तुम्ही दाखवलं ना. तुम्ही कधी आलाच बाईचान्स तर तुम्ही इथं बघू शकता भावानं आपल्या महाराजांचं कसे काय नक्की म्हणजे त्यांची एंट्री होताना भले आतमध्ये एंट्री करताना. तर ते तुम्ही बघू शकता भावानं एवढं खतरनाक इथं दाखवलं ना. तर आता भावाला आपण म्हणजे इथं परत पूर्ण राऊंड मारू. तर आपण जाऊ भावनं त्या साईडला. तर चला जाऊ त्या साईडला भावानं. तुम्ही बघू शकता जरा मी आता जवळ आलो बरं का. हे बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे इथं. म्हणजे भावानं एवढं खतरनाक दिसतं ना इथनं जवळनं. तुम्ही बघू शकता मोबाईलमध्ये कसं दिसते काय माहीत नाही भावानो. तर एवढं मला तर रिअलमध्ये एवढं ते म्हणजे बघताना बी भारी वाटतं भावानं. आता बघताना प्राऊड होतो की भावानं आपल्याला त्यांच्यामुळं आज आपण इथं म्हणजे त्यांच्यामुळं आपलं आज अस्तित्व आहे. तर भावानं ते नसतं तर आज आपल्याला म्हणजे आपली काय वेगळी अवस्था असते भावानं. तुम्ही तर बघू शकता. तर आता भावाला आपण जाऊ आता त्या साईडला. तर चला आपल्या मागच्या साईडला आता तुम्ही बघू शकता. आता हे बघा आता हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रवेशद्वार आहे. भावना तिथं म्हणजे काय त्यांनी त्या कलाकृती तिथं दाखवले. आता ते जरा दिवसामुळे जरा नीट दिसत नाही भावना व्यवस्थित. पण तिथं भावना एवढं खतरनाक तिथं दाखवलं ना विषय एवढं बारावं तिथं आल्यावरती भावना. तिथं तुम्ही आता हे बघू शकता. आता मी ह्या साईडला आहे आणि माझ्या साईडला पुढच्या साईडला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रवेशद्वार आहे. तर मी आता हे मोबाईल तुम्हाला दिसतंय कसं बघा. एवढं भारी वाटत पाहू झालं. पण तुम्हाला कसं वाटलं मला सांगायचं तर करा आणि आपल्याला भावना फॉलो करून नक्की जावा. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला.